द्वारकाकडून जाणाऱ्या भरधाव ट्रकनं समोरून येणाऱ्या कारला दिलेल्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रक चालक बापू अहिरे 51 ओझर आणि सचिन म्हस्के वय 45 राहणार ओझर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले, मात्र कारमधून कोणालाही बाहेर काढता येत नव्हतं. कारचा इतका चक्काचूर झाला होता की शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कारचा पत्रा कापून जखमींना बाहेर काढलं, परंतु जागेवरच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या ठिकाणचं दृश्य मन हेलावून टाकणारं होतं. या अपघातात ठार झालेले रहमान तांबोळी यांच्या पश्चात वडील, मुलगा, पत्नी, भाऊ, 5 बहिणी असा परिवार आहे. रहमान तांबोळी हे घरातील कर्ता पुरुष होते. कुटुंब प्रमुखाचाच मृत्यू झाल्यानं तांबोळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. जिल्हा रुग्णालयात जमा झालेल्या नातेवाईकांचा आक्रोश काळीच भेदणारा होता. तसेच मृत्युमुखी पडलेले अरबाजचा महिनाभरापूर्वी साखरपुडा झाला होता. आयुष्याची नवीन सुरुवात करण्याअगोदर काळानं झडप घातली. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद.